8 class, the new topic and chapter is cell structure and function. Subtopic is cell. Robert Hooke in 1665 observed slice of cork under a simple magnifying device. सर्वात पहिले रॉबर्ट हुकनी 1665मध्ये कॉर्कची स्लाइस जी आहे ती पाहिली मॅग्निफाईंग डिव्हाइसमध्ये. त्यावेळेला मायक्रोस्कोपचा शोध लागलेला नव्हता. कॉर्क इज द पार्ट ऑफ द बार्क ऑफ ए ट्री. कॉर्क जे आहे इट इज ए बार्क ऑफ ट्री. एक झाड आहे त्याची साल आहे. ही टूक थिन स्लाइस ऑफ कॉर्क अँड ऑब्झर्व देम अंडर ए मायक्रोस्कोप. ही नोटीस पार्टिशन बॉक्सेस और कंपार्टमेंट्स इन द कॉर्क स्लाइस. या ठिकाणी डायग्राम दाखवलेली आहे. रॉबर्ट हुकला कॉर्कच्या सेल जे आहे ते मॅग्निफाईंग डिव्हाइसमधून कशा दिसल्या. त्यावेळेला मायक्रोस्कोपचा शोध लागलेला नव्हता. These boxes appeared like a honeycomb. He also noticed that one box was separated from other by a wall or partition. Hooke coined the term cell for each box. What Hooke observed as boxes or cells in the cork were actually dead cells. Cells of living organisms could be observed only after the discovery of improved microscope. याचा अर्थ असा आहे, हुकनी ज्या वेळेला कॉर्क सेल पाहिल्या त्या मॅग्निफाईंग डिव्हाइसमधून पाहिल्या, कारण त्यावेळेला मायक्रोस्कोपचा शोध लागलेला नव्हता. आणि या ज्या कॉर्कच्या ज्या सेल आहेत त्याला बॉक्सेसप्रमाणे किंवा हनीकॉम म्हणजे मधमाशाचं जे मोहळ आहे त्याचे जे बॉक्सेस आहेत त्याप्रमाणे दिसल्या. अँड these cells are dead cells. Actually these cells are cork cells are dead cell. Very little was known about the cell for next 150 years after Robert Hooke observation. म्हणजे रॉबर्ट हुकनी या सेल पाहिल्यानंतर 150 वर्षांनी त्याच्यावर संशोधन झालं आणि त्याला सेल हे नाव देण्यात आलं. बोथ ब्रिक्स इन ए बिल्डिंग अँड सेल्स इन द लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर बेसिक स्ट्रक्चरल युनिट. ज्याप्रमाणे घर बांधायचं आहे तर घराला भिंत असते आणि भिंत बांधताना अनेक विटांचा आपण उपयोग करतो. त्याचप्रमाणे कोणत्याही प्राण्याचं शरीर जे आहे ते सेलनी बनलेलं असते आणि अनेक सेल मिळून मग तो ऑर्गॅनिझम तयार होतो. म्हणून या ठिकाणी सेलची तुलना ब्रिक्ससोबत केलेली आहे. द बिल्डिंग्स दो बिल्ट ऑफ सिमिलर ब्रिक्स हॅव डिफरंट डिझाईन, शेप अँड सायझेस. Similarly, in the living world, organisms differ from one another, but all are made up of cells. Cells in the living organisms are complex living structure, unlike non-living bricks. ज्याप्रमाणे इमारती वेगवेगळ्या आकाराच्या असतात, वेगवेगळ्या उंचीच्या असतात, त्याला विविध असे शेप आहेत, परंतु त्या विटांनी बनलेल्या आहेत. त्याचप्रमाणे प्राणी कोणताही असो, लहान असो मोठा असो, त्याचा आकार कसाही असो, तो सेलपासून बनलेला आहे. म्हणून दोघांची तुलना ही या ठिकाणी केलेली आहे. या ठिकाणी ब्रिक वॉल दाखवलेली आहे, विटांची भिंत दाखवलेली आहे, त्यामध्ये जशा विटा अरेंज केलेल्या आहे. त्याचप्रमाणे ओनियन पील, कांद्याचा जो पापुद्रा आहे पातळ, तो मायक्रोस्कोपमध्ये पाहिला तर अशा पद्धतीने आपल्याला त्यामध्ये सेल दिसतात. आणि मध्ये जे गोल डॉट आपल्याला दिसत आहे ते न्यूक्लियस आहे. नंबर ऑफ सेल्स. Organisms made up of more than one cell are called multicellular organism. Multi means many, cellular means organism. Multicellular, cellular means cell. Okay, so multicellular organism, they are made by many cells. You will be surprised to know that organism with billions of the cell begins life as a single cell, which is the fertilized egg. म्हणजे मोठमोठे प्राणी जे आहे जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात त्यांची सुरुवात ही सिंगल सेलपासून झालेली आहे आणि तो सिंगल सेल म्हणजे फर्टिलाइज एग. द फर्टिलाइज एग सेल मल्टिप्लाइज अँड द नंबर ऑफ द सेल इन्क्रीज ॲज डेव्हलपमेंट प्रोसीड. म्हणजे फर्टिलाइज सेल हा एकच असतो, त्यानंतर त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होते, त्या सेल वाढतात, मोठ्या होतात आणि त्यांच्यापासून मग ऑर्गॅनिझम तयार होतो. बोथ ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ सिंगल सेल. The single celled organism are called unicellular organism.
So here we learn that there are two types of organism: unicellular organism. Uni means one. The organism which is made by single cell called unicellular organism. For example, amoeba, paramecium, euglena. And the organism which is made from many cells called multicellular organism. Multicellular organism म्हणजे बहुपेशीय प्राणी. For example, human being, dog, cat, even the plants, rose plant, mogra plant, banyan tree, neem tree, these are all multicellular organism. युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय प्राणी किंवा एकपेशीय सजीव. युनिसेल्युलर ॲनिमल म्हटलं तर एकपेशीय प्राणी आणि युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हटलं तर एकपेशीय सजीव. ज्याचं उदाहरण आहे अमिबा, पॅरामेशियम. या ठिकाणी डायग्राम आपल्याला दाखवलेली आहे, अमिबा अँड पॅरामेशियम. सो यू शुड ड्रॉ द डायग्राम, वेल लेबल डायग्राम इन युअर नोटबुक. नाउ multicellular organism, cat is there, dog, birds, rose plant, these are multicellular organism. Now functions: a single cell organism perform all necessary function that multicellular organism perform. जसं मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, बहुपेशीय प्राणी आहे, त्यांच्यामध्ये वेगवेगळे अवयव आहेत, त्यांच्यामध्ये वेगवेगळे ऑर्गन सिस्टीम आहे, ज्यामुळे वेगवेगळे फंक्शन जे आहे ते करण्यासाठी वेगवेगळे ऑर्गन्स आहे. परंतु सिंगल सेल ऑर्गॅनिझमला हे सर्व फंक्शन एकाच सेलमध्ये करावे लागतात. ए सिंगल सेल ऑर्गॅनिझम लाईक अमिबा कॅप्चर्स अँड डायजेस्ट फूड, रेस्पायर, एक्सक्रीट, ग्रोज अँड रिप्रोड्यूस इन द सिंगल सेल. या ठिकाणी एक उदाहरण दाखवलेलं आहे की अमिबा जो आहे त्या अमिबाला फूड डायजेस्ट करायचं आहे, फूड कॅप्चर करायचं आहे, फूड एक्सक्रीट करायचं आहे, ते सर्व एकाच पेशीमध्ये करावं लागते. रेस्पिरेशनही त्याच्यातच करावं लागते, ग्रोथही त्याच्याचमध्ये होते आणि रिप्रोडक्शनसुद्धा त्याच्याचमध्ये होते. म्हणजे सिंगल सेलमध्ये हे सर्व ॲक्टिव्हिटीज फंक्शन्स त्या अमिबाला कराव्या लागतात. इथे डायग्रॅममध्ये अमिबा कशा पद्धतीने फूड घेतो, हाऊ ही कॅप्चर्ड द फूड, हाऊ ही इंगेज द फूड, हाऊ ही डायजेस्ट द फूड, देन हाऊ ही ॲब्सॉर्ब द फूड, and then the remaining part of the food which is excreted by the amoeba. तशा पद्धतीने इथे दाखवलेलं आहे. शेप ऑफ द सेल: जनरली सेल आर राउंड, स्पेरिकल or elongated. The shape of the cell are round, spherical or elongated. Some cells are long and pointed at both ends. They exhibit a spindle shaped cell, sometimes are quite long. Some are branched like the nerve cell or neuron. The nerve cell receives and transfers the message, thereby helping to control and coordinate the working of the different parts of the body. So nerve cell is present in our body and it is a long branch structure cell. नर्व सेल जी आहे ती लांब आहे आणि मोठी सेल आहे. बाकीच्या सेल जे आहे आर बी सी आहे, डब्ल्यू बी सी आहे, या छोट्या आहे आकाराने. ओके, आर बी सी सेल जे आहे त्या राऊंड शेप आहे. या ठिकाणी दाखवलेलं आहे की स्पेरिकल रेड ब्लड सेल, आपल्या ज्या रेड ब्लड सेल आहेत त्या लाल रंगाच्या आणि गोल आकाराच्या आहेत. त्यानंतर स्पिंडल शेप मसल सेल, आपल्या ज्या मसल सेल आहेत त्या स्पिंडल शेप आहेत. आणि लॉंग ब्रँच नर्व सेल, तुम्हाला सांगितलं नर्व सेल ज्या आहे त्या लॉंग ब्रँच आहे. तर ही नर्व सेलची स्पेशल डायग्राम जी आहे ती परीक्षेमध्ये येते. नर्व सेलमध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे वरती, ओके, आणि खाली जो दिलेला आहे त्याला ॲक्झॉन असं म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीने ही नर्व सेल आहे. सेल विथ इरेग्युलर शेप: amoeba has no definite shape. We already discussed that amoeba is a unicellular organism. It has no shape. Unlike other organism, it keeps on changing its shape. Observe the projections of varying length protruding out of its body, and these are called as pseudopodia. Pseudo means false and podia means feet. म्हणजे अमिबाला हालचाल करण्यासाठी सुडोपोडिया असतात, खोटे पाय असतात आणि तो त्याला लांब करून मग समोरच्या दिशेने जाऊ शकतो आणि तो आपला आकारसुद्धा बदलतो. अमिबा इज ए युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. रिमेंबर, ए व्हाईट ब्लड सेल WBC in human being is another example of single cell which can change its shape.
म्हणजे दोन अशा सेल आहेत, एक अमिबाची सेल आहे आणि एक WBC सेल आहे की ज्यांना इरेग्युलर शेप आहे, ज्यांना पर्टिक्युलर शेप नाही आहे. साईज ऑफ द सेल, the size of the cell in the living organism may be as small as millionth of the meter. त्यालाच आपण मायक्रोमीटर और मायक्रॉन असं म्हणतो. और मे बी ॲज लार्ज ॲज फ्यू सेंटीमीटर. म्हणजे लहानात लहान सेल जी आहे ती मिलियन्थ ऑफ द मीटर, मीटरचा मिलियन्थ भाग म्हणजेच मायक्रोमीटर और मायक्रॉन, आणि मोठी सेल म्हणजे फ्यू सेंटीमीटर. हावेवर मोस्ट ऑफ द सेल आर मायक्रोस्कोपिक इन साईज अँड आर नॉट व्हिजिबल टू द अनएडेड आईज. परंतु जास्तीत जास्त सेल या मायक्रोस्कोपिक आहे, जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. दे नीड टू बी एनलार्ज और मॅग्निफाईड बाय द मायक्रोस्कोप. त्यासाठी मायक्रोस्कोपची गरज आहे. हे फार महत्त्वाचं आहे. द स्मॉलेस्ट सेल इज 0.1 to 0.5 मायक्रोमीटर इन बॅक्टेरिया. सर्वात लहान सेल ही बॅक्टेरियाची आहे आणि ती आहे 0.1 to 0.5 मायक्रोमीटर. आणि लार्जेस्ट सेल जी आहे ती ऑस्ट्रिच एग आहे, ती आहे 170 mm to 130 mm. या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. लार्जेस्ट सेल ऑफ ऑस्ट्रिच एग. शहामृगाचं जे एग आहे, अंड जे आहे ते मोठं आहे, नारळ एवढं मोठं आहे, म्हणून त्याच्या बाजूला एक छोटंसं एग दाखवलेलं आहे. ते हेन कोंबडीचं अंड आहे, त्याची तुलना तुम्हाला लक्षात येईल म्हणून तसं दाखवलेलं आहे. आणि दुसऱ्या डायग्राममध्ये स्मॉलेस्ट सेल इन मायकोप्लाझ्मा बॅक्टेरिया, मायकोप्लाझ्मा बॅक्टेरियाच्या सेल दाखवलेल्या आहेत, ज्या सर्वात लहान आहेत. होमवर्क, व्हॉट इज सेल, सेलबद्दल माहिती लिहा. हू फर्स्ट डिस्कवर्ड सेल, डिस्कवर्ड सेलचा शोध कोणी लावला. डिफाईन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ एक्झाम्पल. ड्रॉ वेल लेबल डायग्राम ऑफ अमिबा अँड पॅरामिशियम. राईट डिफरंट टाईप ऑफ शेप ऑफ सेल विथ डायग्राम. आणि लास्ट आहे विच इज द स्मॉलेस्ट सेल अँड लार्जेस्ट सेल.